चला मॅचला करूयात आपण सुरुवात. दुसरी मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. रायझिंग स्टार योगेश्वर यांना 2 हात करताना अनवळेवाडी. अनवळे टीम्सनं टॉस जिंकले आणि प्रथमतः बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले टीम रायझिंग स्टार योगेश्वर या टीम्सला. रामदासजी पाटेकर आणि आकाश जाधव ही सलामी जोडी रायझिंग स्टार योगेश्वर या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 20 मिनिटाचा कालावधी असे लक्ष द्यायचं आहे. तो टाइम देखील लावला जाईल. जसा पहिला चेंडू खेळपट्टीच्या दिशेने पडला जाईल तर जसा पहिला चेंडू पडला जाईल टाइम लावला जाईल. 20 मिनिटाचा फक्त कालावधी असेल, अन्यथा तुम्हाला पेनल्टीजला सामोरे जावं लागेल. पण आपण मॅच लगोलग सुरू करायची आहे. रामदास आणि आकाश गोलंदाजी मार्कवर ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळतोय. उंचपुरा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला रामदास. चला मॅचला होते सुरुवात. ग्रीन सिग्नल 3, 2, 1. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर ऋषिकेश. टाइम देखील लावला जाईल. घड्याळामध्ये 10 वाजून 16 मिनिटे झालीत आणि पहिला चेंडू पडलाय. पहिला चेंडू अवंतर वाईट स्वरूपाची धाव आपल्याला प्राप्त करताना पाहायला मिळाली. पहिली चेंडू वाईट आपल्याला पाहायला मिळाला. डोंबिवली शहरामध्ये वाघजाई क्रिकेट क्लब यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ वाघजाई यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. इथे बाद जोरकस फिरवली होती परंतु अपील पाहायला मिळाली, परंतु अपील मध्ये उत्साह कमी पाहायला मिळाला आणि तिथे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पाहता ऋषिकेश एक मोठे बले आपल्याला पाहायला मिळतात नववी टीमच्या माध्यमातून. 10 वाजून 16 मिनिटांनी पहिला चेंडू पडला म्हणजे 20 मिनिटाचा कालावधी आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम्स. पुढचा चेंडू इथे बॅट जोरकस फिरवली, तिथे फटका देखील सुरेख पाहायला मिळते परंतु क्षेत्ररक्षण नितीन शिंदे आहेत. करणार नाही चुकी, फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागते. फक्त एकच धाव भेटली जाते. श्री गणेश झाला होतो म्हणजे टीम आपल्याला पाहायला मिळते. 2 धाव आपल्याला पाहायला मिळतील. ऑन फील्ड मध्ये पंच आपल्याला पाहायला मिळतील या मॅच मध्ये. वैभवजी भोईर दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतील. निखिलजी राऊत आपल्याला पाहायला मिळतील या मॅचच्या दरम्यान. इथे फटका जोरकस समोरच्या बाजूला गॅप मोठा नाही, धावांचा तोटा. चेंडू जाईल का सीमा रेषा पार? होय गेलाय आणि 4 धावा. संघर्षाचा संकनात फुकणारा षटकार चौकार आला गेला बॅट्समनच्या माध्यमातून. आकाशने पहिल्या चेंडूवरती भरपूर समाचार घेतला. ऋषिकेश यांच्यावरती आक्रमण केले आणि गावापर्यंत इथपर्यंत केलेला प्रवास आज आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहील? पलटवार करण्याचा प्रयत्न परंतु फाईन लेगला बीट करताना चेंडू जाईल मागील बाजूस. क्षेत्ररक्षक धावते बोलते परंतु चेस अखेरकार गाठली गेली आणि तिथे मिळेल फक्त आणि फक्त ही धावून काढलेल्या या 2 धावा. या 2 धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8च्या घरामध्ये. 2 संघाची पडली गाठ, कोण कोणाची लावणार आहे मॅच मध्ये वाट हे पाहणं गरजेचं राहील. प्रथमतः पाहायला गेलं तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवले गेले. त्यानंतर पाहता आपण इष्टांचे पूजन मान्यवरांच्या शुभ असते. अर्थातच पाहतो या सारखं गावचे ग्रामस्थ खऱ्या अर्थाने सारखं गावचं पडलेलं गोड स्वप्न या विभागाचे या गावचे सरपंच आपल्याला पाहायला पाहतात. माननीय संदीपजी बडदरे साहेबांच्या शुभ हस्ते इष्टांचे पूजन करण्यात आलं आणि या सुख सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. पुन्हा एकदा फाईन लेगला पाहता आपण चिर केलं तिथे लॉंगाचा क्षेत्रक्षा धावपळाला पडला गेला परंतु तिथे चेंडूला अडवलं गेलं. उचलणार फेकणार तत्पूर्वी पाहता आपण एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये सहजरित्या करताना आपल्याला पाहायला मिळालं. धावफलक आता 2 धावेने जाऊन गेली तब्बल 10च्या घरामध्ये. युनिक लाईव्ह देखील आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळते. आज स्पर्धा अख्खा देशापर्यंत पोहोचवण्याचं काम याच वाहिनीच्या माध्यमातून केलं जातं. अर्थात सातारा ग्रामीण फक्त आणि फक्त या धावून काढलेल्या 2 धावा. सामंजस्य क्रिकेट, चतुराईचे क्रिकेट, सिंगल डबल या धावेवरती प्राधान्य देताना आपल्याला पाहायला मिळते. टीम यवतेश्वर रायझिंग स्टार यवतेश्वर आपल्याला पाहायला मिळतात आणि सागर दादा उंबरकर फक्त नाव नाही तर ब्रँड आहे खऱ्या अर्थाने सातारा टेनिस क्रिकेट विश्वामधील. आणि आज त्यांचा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रायझिंग स्टार यवतेश्वर
मॅच मध्ये पुनरागमन होईल का? चला जास्त वेळ घ्यायचा नाही, 20 मिनिटाचा कालावधी असेल. धावफलक आपल्याला 12च्या घरामध्ये जायला पाहायला मिळते. या पहिल्यासाठी तुम्ही 4 मिनिटं खर्च केले होते टीम अनावळेवाडी, म्हणजे तुम्हाला 3 षटक ही 15 मिनिटांच्या आतमध्ये टाकायचे आहेत, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कॅप्टन आपण लक्ष वेधून घ्यायचं आहे. 3 षटकांसाठी 15 मिनिटं. गोलंदाजी मार्कवर आपल्याला गोलंदाज गणेश नितीन शिंदे पाहायला मिळतील. विटे फटका सुरू खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडू आलाय डॉट. धावापर्यंतचा इथपर्यंतचा केलेला प्रवास आता या क्षणाला तुम्हाला आठवावा लागेल. टीम रायझिंग स्टार योगेश्वर नावाचं सर्व काही. नितीन शिंदे केले आक्रमण, परंतु चेंडू उडाला आकाशामध्ये. झेल घेण्याची नामी संधी असेल आणि इथे सुरेख झेल. पहिला गडीगार, पहिला द्रा टीम रायझिंग स्टार योगेश्वर या संघाला. रामदास बॅक टू डगआउट्स. या टीमचं मॅन्युफॅक्चरिंग बटन मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीनजी पाटेकर या टीमची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये आलंय. आता दाबाच्या मॅन्युफॅक्चरिंग बटन पुढे चालू ठेवलं जाईल का? खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना देखील आपल्या नावाची दखल याच नितीनजी पाटेकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. परंतु आज पहिला धक्का लागला टीम रायझिंग स्टार देवतेश्वर संघाला. पुनरागमन केलं जाईल का? मॅच चालू ठेवली जाईल का मॅच मध्ये अशांतपणा आले? इथे पुन्हा एकदा पाहतो आपण कव्हरला भेदले गेलं. तिथे समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक धावत पळताना लॉंगअपचा, परंतु गफलत पाहायला मिळते आणि तिथे मिळते फक्त आणि फक्त ही एक धाव आपल्याला पाहायला मिळते. सरड्याची धाव कुंपणापर्यंत असं म्हटलं जातं, परंतु ही धाव किती धावांचं डेस्टिनेशन असेल टीम अनावळेवाडी या टीमच्या समोर हे देखील पाहणं गरजेचं राहील. पुढचा चेंडू स्ट्रायकरला आपल्याला पाहायला मिळतोय. छोटा पॅकेट बडा धमाका आकाश जाधव. ही ते बॅट जोरकस फिरवली होती, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू येतोय डॉट. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जेपी पॅनल पंच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळतात. पुढचा चेंडू नितीन शिंदे यांचा, समोरच्या बाजूने मारलेला चेंडू तिथे क्षेत्ररक्षक तैनात केलाय. उचलणार फेकणार तत्पूर्वी पाहता आपण या धावून काढलेल्या या 2 धाव आपल्याला पाहायला मिळतील. मित्र म्हणेन ही मॅन्युफॅक्चरिंग बटन असंच तुम्हाला दाबावं लागेल. खऱ्या अर्थानं धाव फलक पुढे सरसावं लागेल. सिंगल डबलला प्राधान्य द्यावंच लागेल, आणि आता मॅच मध्ये तुम्हाला पुनरागमन करता येणार नाही. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तर बाद आपण साहेबांचं एटीएम खुलं झालं. उंबरकर नाम नाही तो ब्रँड असे सागर दादा उंबरकर ज्याने आपल्या सातारा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपली नावाची ओळख निर्माण केली. त्यांच्या चला पंचांना पाहण्याची मागणी आणि त्याच सागर दादा उंबरकर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचा धनादेश असेल ते टीम अर्थातच रायझिंग स्टार योगेश्वर या टीम्सला. ट्रॉफीचं आपल्याला पाहायला मिळते, तर लक्ष वेधून घेणार ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतो. जणू काही सातारा जिल्ह्याचा वर्ल्ड कप आज वाघजाई ग्रामस्थ मंडळ यांच्या माध्यमातून आज उभारणी केली गेली. खऱ्या अर्थानं स्वप्न पाहिलं होतं ग्रामस्थ मंडळ वाघजाई आणि वाघजाई क्रिकेट क्लबच्या मुलांनी. ते स्वप्न आता सत्यात उतरवताना पाहायला मिळते आणि आजच्या दिवस देखील तुम्हाला फायनल डे देखील आजच पाहायला मिळेल. एक दिवसीय स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला हा पूर्वार्ध समाप्त करणं गरजेचं राहील. प्रत्येक षटकारासाठी 101 रुपये पारितोषिक दिले जाईल सागर दादा उंबरकर यांच्या माध्यमातून. तर मॅच होत्या पुन्हा एकदा सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तन्मय. ही ते जोरकस फटका जरूर फिरवला, चेंडू जाईल. इट्स आउट ऑफ दी पार्क. येतो 1 बॉल सोडतो मिथिल. 4 धावा. आकाश जाधवची बॅटची भाषा बोलली जाते. गाडीचे घेर बदलण्याचं काम केलंय अर्थातच रायझिंग स्टारचा हा खेळाडू आकाश जाधव. छोटा पॅकेट बडा धमाका. घडी बारीक
इंजिन मोकाट परंतु गाडी सुसाट आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडूचा भरपूर समाचार घेतला तन्मय यांचा. आक्रमण जरूर केले गेले. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो तन्मय यांचा. पलटवार केला जाईल का? करावा लागेल. इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा येणार का? यायला हरकत नाही परंतु तिथे क्षेत्ररक्षक पोहोचले होते. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय नितीन शिंदे यांच्या माध्यमातून. आपल्या संघासाठी भरपूर काही धावा वाचवल्या गेल्या आणि मिळतील फक्त इथे या 2 धावा. धावून काढलेल्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 22च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा. आकाशची बॅट तळपली मित्र म्हणून या मॅच मध्ये. बॅटची भाषा बोलली जाते. इथे पुन्हा एकदा अजून एक येणार का? यायला हरकत नाही आणि पाहतो आपण सासू मेली खोकून षटकार मारला या पट्ट्याने वाकून. षटकार आला आणि या षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बॅटचा फ्लो सर्व काही सांगून गेला. रिफ्लेक्शन मध्ये आपण जरूर जाणार आहोत. जसे बॅट फिरली गेली बॅट मधून आवाज आला टक आणि फटका टकाटक पाहायला मिळाला. सीमारेषेच्या बाहेरची ओढ लागली गेली. 28 धावा. षटकार आला. तन्मय वरती केले आक्रमण. पहिल्या चेंडू मागे 4 नंतर 2 आता 6चा पाडा बोललाय. आकाश मैदानाच्या आतमध्ये आपले बॅट ओकणारी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू तन्मय यांचा आपल्याला पाहायला मिळेल. इथे पुन्हा एकदा लगातारचा 2 व्हीलर बॅक टू बॅक दुसरा षटकार आकाश जाधव ऑन फायर. अजून एक शेक म्हणजे 202 रुपये आतापर्यंत जमा केलेत आकाश जाधवने. सागर दादा मुंबईकर साहेबांचं टीम फुल झालं गेलं आणि टीम मध्ये पासवर्ड टाकण्याचं काम केलं. अर्थातच या आकाश जाधवनं सांगून गेला तुका पैशाला मुकू नका. आज तो पैसा खर्च केला जातो सागर दादा मुंबईकर यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा फुल टॉस होता. दिशाहीन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली परंतु तिथपर्यंत पोहोचणार नितीन शिंदे. तत्पूर्वी पाहतो आपण या धावून काढलेल्या या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावेने धावसंख्या जाऊन पडली तब्बल 36च्या घरामध्ये. 36 धावा. तुम्हाला सातारा प्रीमियर लीग देखील आजच्या दिवसामध्ये फायनल डेज पाहायला मिळेल. ऑल इंडिया आयकॉन देखील आपल्याला पाहायला मिळेल कोपर करण्या ठिकाणी. परंतु आज ग्रामीण क्रिकेटचा थरार इथे पाहायला मिळेल अर्थातच या डोंबिवली शहरामध्ये. इथे पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता परंतु काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये फुल टोल वसूल करायचा प्रयत्न झाला नाही आणि चेंडू आलाय तो म्हणजे डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या डॉट चेंडूच्या माध्यमातून तिथे धाव जरूर घेतली गेली परंतु इथे एक धाव आली. 37 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावून काढलेली धाव देखील आपल्याला पाहायला मिळते. आता षटक क्रमांक 4 कोणाच्या खांद्यावरती असणार. टाइम आपल्याला पाहायचा आहे. 10 वाजून 28 मिनिटे झाले गेलीत. स्कोरबोर्ड वरती जाऊयात आपण. 37 धावा. चला फिल्डिंग क्षेत्ररक्षण नितीन शिंदे. आपण जास्त वेळ घ्यायचा नाही मित्रांनो. अगोदरच तुम्हाला स्ट्रॅटेजी करायची आहे की कोणत्या गोलंदाजाला आपल्याला प्राचारण करायचं आहे हे अगोदर स्ट्रॅटेजी करणं तुम्हाला गरजेचं असतं. कारण की 20 मिनिटाचा कालावधीमध्ये तुम्हाला ते क्रिकेट खेळता यायला पाहिजे. शॉर्ट टाइम क्रिकेट म्हटलं जातं. ते शॉर्ट टाइम क्रिकेट पुन्हा एकदा आज या डोंबिवली शहरामध्ये संदर्भ गावाच्या भूमीवरती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहिला जाईल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज समीर एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये नितीन पाटेकर आणि आकाशचा बल्ला पाहायला मिळतोय. बुलबला राहिला गेला. 13 चेंडूच्या पाठीमागे 33 धावांवरती खेळताना आपल्याला आकाश जाधव पाहायला मिळतील. पहिलं अर्धशतक होणार का? होईल हरकत नाही परंतु ते कधी येणार? उर्वरित चेंडू फक्त असतील 5. आकाशला स्ट्राईक मिळणार का? आता स्ट्राईक वरती पाहतो आपण या टीमची रन मशीन नितीन पाटेकर. इथे भारत जोरकस फिरवली होती परंतु या क्षणाला चेंडू येतो डॉट. अंकुशन लावलं गेलं या 38 धाब्यांवरती परंतु मित्र म्हणे सन्मानजनक धाव गती आताही आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
परंतु या षटकातील शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आपल्याला पाहायला मिळतील. इथे 72 उरकस फिरवली, फटक्याची चुणूक मुणूक आपल्याला पाहायला मिळते आणि चेंडू जाईल इट्स आउट ऑफ द पार्क. आला षटकार. नितीन पाटेकर ऑन फायर आणि सागर उंबरकर यांच्या माध्यमातून 101 रुपये. फुटबॉल मित्र म्हणे रायझिंग स्टार टीम वरती 303चा धनादेश आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे प्रत्येक षटकारासाठी चला चेंडूची मागणी घ्या. आयोजक जुना चेंडू द्यायचा आहे आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामस्थ मंडळ त्यांच्या माध्यमातून चेंडू सुपूर्द करण्यात आला. डेली केलेली प्रॅक्टिस आणि त्या प्रॅक्टिस मी तर म्हणेन ही पोच पावती असेल या मॅच मध्ये. नितीन पाटेकर आणि आकाश जाधव गणेश खिंडी मध्ये प्रॅक्टिस चालू असेल कदाचित. आपल्या हक्काचं ग्राउंड गणेश खिंड आपल्याला पाहायला मिळते. इथे पाहतो आपण घड्याळ्याच्या दिशेने देखील जाणार आहोत. स्पर्धेला खूप विलंब झाला. 10:31 मिनिटे झाले आहेत. प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचा धनादेश दिला जाईल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 44च्या घरामध्ये उसंडी मारताना आपल्याला पाहायला मिळते. इथे फुल टॉस चेंडू होता. फुल टॉस वसूल करणार का, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये चुकी केली मित्र म्हणेन सुभाष शिंदे यांनी चुकी केली मित्र म्हणणे. या क्षणाला आकाश जाधवला तुम्ही स्ट्राईक देताय म्हणजे तुम्हाला धोक्याची घंटा असणार. धावफलक वाढलं जाईल का, त्याचा भरपूर समाचार घेतला जाईल का. आता पाहतोय फक्त आणि फक्त दोन आपल्याला चेंडू पाहायला मिळतील. मोठे फटके येणार का याला हरकत नाही. तो फटका देखील जरूर आलाय, परंतु फटक्यामध्ये एलिव्हेशनची कमतरता भासली गेली. सुरू एक झेल डॉली झेल स्वीकारायला अर्थातच या खेळाडूच्या माध्यमातून तुषार आपल्याला पाहायला मिळाले. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन स्वतः गणेशजी पाटेकर आपल्याला पाहायला मिळतील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. चला यानंतरची मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. यानंतरची मॅच असेल चोरगेवाडी बनव अनावळे. आपण लगोलग पाहतो आपण टॉस करणार आहोत या पहिल्या सेशन मध्ये. ते कॅप्टन्स आपणाला विनंती करतो चोरगेवाडी अनावळे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. तिथे मान्यवरांच्या शुभेच्छा आपला टॉस केला जाईल. शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पाहता आपण दाद मागितली गेली. विकेटचं होतंय पतन. अखेरकार पाहतो आपण धावफलकावरती जाव्यात. धावफलक 45 आपल्याला पाहायला मिळतात. 6 धावेची आवश्यकता असेल. चला टीम चोरगेवाडी आपण यायचं आहे आणि अनावळे इथे मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ग्रामस्थ मंडळ आपल्याला पाहायला मिळते. ज्योतिरामजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. चला या अनावळे टीम्स टॉस केला जाईल. इथे यायचं आहे शुभम. लगोलग आपण बॅटिंग करणारे टीम्स मैदानाच्या आतमध्ये त्वरित जायचे धावत पडत, कारण की वेळ आपल्याकडे खूप कमी आहे मित्रांनो. आजचा दिवस फायनल डे म्हणून मानला जातो. तर ज्योतिरामजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. चला अनावळे टीमचे कॅप्टन या धावत पडत. ज्योतिरामजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते कॉल केला गेला आणि टॉस देखील जिंकला जाईल. मोये मोये होताना आपल्याला पाहायला मिळतं. टॉसच गमावलं गेलं, परंतु इथे काटा आलाय. म्हणजे टॉस कोणी जिंकला, टीम अनावळे. आणि प्रथमतः निर्णय काय असेल, गोलंदाजी. चला राजीव सर आपण वेळ खूप घेतोय. आकाश मैदानाच्या आतमध्ये जायचं आपण लगोलग. आणि बॅटिंग करणारी टीम आपले देखील फलंदाज आपण त्वरित पाठवायचे आहेत. इम्पॅक्ट प्लेयर
चला क्षेत्ररक्षण आपण लगोलग लावून घ्यायचं रायझिंग स्टार. पण आता या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण करणारी टीम आपल्याला रायझिंग स्टार पाहायला मिळते आणि इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेमध्ये आपल्याला मंगेशजी पाटेकर पाहायला मिळते. आज संधी मिळाली मंगेश पाटेकर यांना. आज त्या संधीचं सोनं करताना आपल्याला पाहायला मिळेल का? सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी टापरत टोपरत मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट राईट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला मोठी तर दुसऱ्या बाजूला पतली ही जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. टीम आनावळे वाडी या टीमच्या माध्यमातून. चला पंचावन्न मॅच लगोलग सुरू करायचे आहे. टाइम देखील लावला जाईल त्यामुळे मित्रांनो सहकार्य करा. गोलंदाजी मार्कवर संतोषजी पाटेकर ज्याच्याकडे तानका अनुभव आहे. खऱ्या अर्थाने या रायझिंग स्टार टीमचा महत्वाचा हा खेळाडू असेल ज्याच्या नावावरती खऱ्या अर्थानं एक वलय प्राप्त झाला असेल ते म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वाचं आणि त्या विद्यापीठातील हा गुरु आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच संतोष पाटेकर. पहिला चेंडू पाहतो आपण. सलामीर जोड्या पाहायला मिळते. पहिला चेंडू समोरच्या बाजूने उडवलाय. तिथे 17 नाद केला परंतु तिथे मी ती म्हणजे एकच धाव. सलामीर जोडी आपल्याला समीर आणि नितीनची सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि तिथे केली जाते श्री गणेशा. धाबांचा श्री गणेशा झाला गेलाय. डेस्टिनेशन आता निवडून ठेवायचं लागेल ते म्हणजे तब्बल धावा आपल्याला पाहायला मिळतील. 46 धाबांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये. इथे 72 गोर्फस फिरवली होती परंतु यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला संतोषजी पाटेकर यांच्या माध्यमातून. लाजवाब चेंडू अफलातून. मी तर म्हणेन बॅट्समन नितीन शिंदेकडे कोणतं प्रत्युत्तरच नव्हतं. असा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल संतोष पाटेकर यांचा. इथे चेंडू इनफिल्डला भेटला गेला. आउटफील्ड चेस केली जाईल का? होय केली आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार आलाय. खणखणीत चौकार बॅट्समन नितीन शिंदेच्या बॅटमधून. कप्तानच्या रासिंगात आण. आता जिथे विषय गंभीर तिथे नितीन शिंदेला खंबीर व्हावं लागेल. आपल्याकडे असलेल्या क्रिकेटची आई न पर्यंत गिरवणारा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये हे गणिती सूत्र सोडवणार का? ते म्हणजे 46 धावांचं. त्याच्या बॅटमधून त्याचा पाठला करत असणारा एक क्रॅकिंग चौकार पाहायला मिळतोय आणि प्रत्येक विकेटसाठी देखील साखरदादा अंबरकर यांच्या माध्यमातून 101 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. म्हणजे मॅच किती महत्वाचे हे दादांना माहित आहे. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॅट जरूर फिरवली तिथे क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून एकाच टप्प्यावरती चेंडू गॅदर करणार फेकणार तत्पूर्वी पण या धावून काढलेल्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. तर मग आपण याच गावचे ग्रामस्थ आपल्याला पाहायला मिळतात. यशवंतजी बडदरे आणि शंकरजी बडदरे साहेब यांचा आम्ही या व्यासपीठावरती सन्मान घेणार आहोत. तर पहिले षटक जसं समाप्त होईल आम्ही नक्कीच सत्कार समारंभाकडे जाणार आहोत. इथं चेंडू जरूर उडवला. इनफिल्डला भेदलं गेला. आउटफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि तिथे द्वेर धावेचा प्रयत्न झाला गेला. इथे मिळतील 2 धावा. या 2 धावेने धावगती जाताना पुढे आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 9 धावा. विशाल काय पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. आता पहिल्या षटकामध्ये आक्रमण करताना पाहायला मिळतो का नितीन? परंतु इथे चेंडू जरूर शरीराला आदळला गेला.
बॉल लागला गेला, परंतु तिथे सुखरूप आपला खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. दबातापणे दुखापत झाली गेली थोडीशी, परंतु ही दुखापत नक्कीच मोठी नसणार. खेळपट्टीचा विचार केला तर आपण नटखट खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने पाहतो आपण कधी गोलंदाजाच्या प्रेमात तर कधी फलंदाजाच्या, परंतु पाण्याची मागणी केली मैदानाच्या आतमध्ये. आपल्याला खऱ्या अर्थानं नक्कीच वाघजाई ग्रामस्थ मंडळ असोसिएशन, खऱ्या अर्थानं पाहायला गेलं सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक 21,000 आणि हा बऱ्याच दिवसांना लाभला गेला. खऱ्या अर्थानं या सातारा जिल्ह्याचे भाग्य विद्यार्थी कॅबिनेट मंत्री आपल्याला पाहायला मिळतात. माननीय आमदार श्रीमंत सिंह भोसले साहेबांच्या माध्यमातून. द्वितीय पारितोषिक सौजन्य लाभले गेले सतीश जाधव. तृतीय पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात 1500 रुपयाचा धनादेश भानुदासजी कारवे साहेब. चतुर्थ पारितोषिक 1500 रुपये सौजन्य लाभले गेलं भानुदासजी कारवे साहेब. उत्कृष्ट फलंदाज आकर्षक चषक देखील लाभले गेलं उदय मेडिकल सातारा. परंतु या व्यासपीठावरती कॅमेरामॅनना विनंती करतो आपण इथं स्टेजवरती कॅमेरा फिरवायचा आहे. तिथं पाहुण्यांचा मान्यवरांचा शुभ सन्मान केला जातोय. यशवंतजी बडदरे साहेबांचा स्वागत आपण सोहळा इथं पार पाडत आहोत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. धनाजी साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जातो या व्यासपीठावरती. पाहुणे ती घरात त्याची दिवाळी दसरा, आज क्रिकेटचा दसरा रचला गेलाय तो म्हणजे गाव असेल वाघजाई सारखं गाव यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. सदस्य त्यांच्या शुभ हस्ते नक्कीच आपण सन्मान करतोय. प्रभात आपण बाहेरच्या दिशेने जाणार आहोत. गोंधळशी मार्कवर आपल्याला कॅप्टन गणेशजी पाडेकर पाहायला मिळतील. धावफलक आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटकाच्या क्षमतेनंतर 9 धावा आपल्याला पाहायला मिळते. आता गणेश पाडेकर गणपती बाप्पाची आराधना केली. इथे फटका जोरकस आला, परंतु आउट फील्डला भेटलं जाईल का, परंतु चेंडूने हिलकावणी घेतली गेली. चेंडू पाहतो काय घडते मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण पार पडताना आपल्याला पाहायला मिळाली टीम अनावेवाडी या टीमच्या माध्यमातून. 46 धावांचा डोंगर जरूर उभा केलाय, परंतु या डोंगराला सलामी देणारी फलंदाजी करावी लागेल. शिखर जावं लागेल, चढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. अनिकेतजी पवार यांच्या माध्यमातून विकेटसाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. इथे मित्र म्हणे नो बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या माध्यमातून ओव्हर स्टेपिंग आपल्याला पाहायला मिळालं. इथे पाहतो आपण सल्ला मसला थोडा केला जाईल, तर विनंती करतो पायर आपल्याला पाहायला मिळते. टीम अटाळे आणि कासाने टीम्स आपली प्रॅक्टिस सेशन चालू थोडं बंद करायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला सूचना देण्यात येत आहेत. ओव्हर स्टेपिंगचा नक्कीच इथे काय नियम दिला जाईल. पंच आपल्याला पाहायला मिळतात वैभवजी भोईर दिलगिरी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतं, परंतु व्हाईट बॉलचा इशारा देण्याचा प्रयत्न झाला गेला पंचांच्या माध्यमातून. आणि गोल्डन स्पोर्टचे सर्व देखील आपल्याला वैभवजी भोईर पाहायला मिळतात. मानराटी टिटवाळा नामांकित पंच आपल्याला पाहायला मिळतात, परंतु इथे हवेमध्ये झेल उडाला. झेल घेण्याचा प्रयत्न राहिला गेला संतोषजी पाडेकर यांचा, परंतु बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळाला. मागील बाजूस जाताना आपल्याला मंगेश पाहायला मिळतात. इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेमध्ये आज या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतात. आणि त्यांच्या माध्यमातून सूर्यक्षेत्रशन पाहायला मिळते. म्हणजे क्षेत्ररक्षणाचा दर्जा आम्हाला फिल्डिंगसाठी घेतलं काही हरकत नाही, परंतु आमच्या टीमसाठी आम्ही 100% देणार. तेच केलं मंगेश पाडेकर या खेळाडून आपल्याला पाहायला मिळतोय. इथे गोलंदाज पाहतो आपण संघाचा कर्णधार गणेश पाडेकर आपल्याला पाहायला मिळतात, परंतु सलामी जोडे अजून देखील मैदानाच्या आतमध्ये. इथे रिव्हरचा फटका खेळण्याचा मानस होता. मागील बाजू चेंडू जातो सीमा रेषा लगत अडवला जाईल का, फेकला जाईल का, हो फेकला गेलाय. आणि तिथे फक्त मिळते ती म्हणजे 1च धाव. या एका धावेने धावसंख्या बघता आपण जाऊन पोचली तब्बल 15 या आकड्यावरती. विकेटच्या
प्रत्येक विकेटच्या पाठीमागे बघतो अनिकेतजी पवार यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि सागरदादा अंबरकर यांच्या माध्यमातून देखील 100 रुपये. पुढचा चेंडू आपण कॅप्टन गणेश पाडेकर, परंतु स्ट्राईकला कॅप्टन देखील आपल्याला पाहायला मिळतात, परंतु या मॅच मध्ये कोणता कॅप्टन सरळ ठरणार ते पाहतो आपण. विजयदत्ता गमरे समालोचक यांचं देखील आगमन झाले. याच गावचे सुपुत्र आणि आज त्यांचा देखील आज आवाज ऐकण्यात पाहण्यासाठी पाहायला मिळेल. आजच्या या दिवसामध्ये गमरे सरांचं देखील आगमन झाले. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू बार तरी दोरको फिरवली होती, परंतु ते वाईट बॉलचा इशारा. पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव मिळते अवांतर, झालं एका धावेमध्ये रूपांतर. दुसरं षटक मार्कस असताना भातापण आता बॅटची भाषा बोलावी लागेल आणि भातापण इथे स्वागत सन्मान देखील केला जातो गमरे सरांचा. चेंडू आपल्याला पाहायला मिळते, एकंदरीत 2 चेंडू फक्त या षटकातील पाहायला मिळतील. उर्वरित 4 चेंडू. चला जास्त वेळ घेऊ नका टीम रायझिंग स्टार, टाइम लावला गेलाय त्याच्यामुळे आपण जास्त वेळ घ्यायचा नाही. मित्रांनो, बंधूंच्या निर्णयाचा सन्मान करणं गरजेचं राहील. तुम्हाला इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, अर्धा रनअप म्हटलं गेलं तर कांद्यात पाणी, आणि तो रनअप देखील आपल्याला पाहायला मिळाला कॅप्टन गणेश पाडेकर यांचा. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहील, इथे पुन्हा एकदा बॅट तरी जोरकस फिरवली की परंतु आय कोऑर्डिनेशन फसलं गेलं आणि इथे देखील चेंडू तो डॉट. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये करतोय काय, नितीन शिंदे वारंवार सांगतो की या बाजूला तुला चेंडू खेळायचा आहे. समीर शिंदेला वारंवार कानमंत्र दिला जातोय, परंतु तो कानमंत्र कितपत योग्य ठरणार. इथे पुन्हा एकदा अजून एक डॉट चेंडू. डॉट चेंडूची भाषा बोलली जाते. हा खेळाडू म्हणजे कोणत्या प्रकारचा खेळाडू, लाजाळू खेळाडू. बॉल पर्यंत पोहोचावं लागेल, बॅटच्या साहाय्याने बॉलला मारावं लागेल. षटक समाप्तीचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. 2 षटकाच्या अभावी धावसंख्या फक्त आणि फक्त 17 धावा. धोक्याची घंटा असेल म्हणजे टीम अनावळेवाडी या टीम साठी. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते अक्षय धनावडे. कशाला पाठवलं. चला मॅच स्पीडअप करायचं आहे. अक्षय आपल्याला पाहायला मिळतात नवीन गोलंदाज. इथे बॅट जोरकस फिरवली गेली, संघर्षाचा शंकनाथ फटका आला. बॅट्समन नितीन शिंदे ऑन फायर, आला क्रॅकिंग चौकार. 4 धावा मिळल्या जातील. आता मॅच रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल का, धावांचं मॅन्युफॅक्चरिंग बटन दाबलं गेले का नितीन शिंदे यांच्या माध्यमातून. आता टीमला घेऊन पुढे जावं लागेल कारण की मॅच आपल्यापासून दूर जाताना आपल्याला पाहायला मिळते. अक्षय धनावडे आपल्याला पाहायला मिळतील. नितीनची बॅट पहिल्या चेंडूच्या पाठीमागे 4 धावा. अक्षयच्या पहिल्या चेंडूवरती भरपूर समाचार घेतलाय. अशी बॅटिंग केली जाईल का, आकाश जाधवने जी बॅटिंग केली त्याची प्रतिकृती केली जाईल का. इथे पुन्हा एकदा बॅट जोरकस फिरवली होती परंतु आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं. अंधाधुंद फटका खेळण्याचा मानस राहिला गेला आणि तिथे चेंडू आला पुन्हा एकदा डॉट. कम बॅक केले गोलंदाज अक्षय धनावडेने. गणेश खिंडीच्या मैदानावरती केलेली प्रॅक्टिस आज या मैदानावरती अनुकूल ठरेल का की प्रतिकूल ठरेल. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला परंतु त्याच्यानंतरचा चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. नाकासमोरून गुदगुल्याकडून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीत बॅट्समन नितीन शिंदेच्या पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला परंतु त्यानंतर केले कमबॅक मित्र म्हणून अक्षय धनावडे. पुढचा चेंडू अक्षय यांचा. इथे परंतु
फटका जरूर आला, सांगून दिले, आमंत्रण दिले साऱ्या गावा. वादळ आलं अनवळेवाडी गावाचं, आता मैदानाबाहेर जावा. षटकाराला बॅट्समन नितीन शिंदेच्या बाडमधून आणि सांगून दिलं, विजलो आज मी, हा माझा अंत नाही आणि शांत बसायला काय आम्ही अनवळेवाडी गावचे संत नाही. बॅटिंग आली, फटकाला ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती तो फटका जरूर आलाय. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल, कोणत्या पद्धतीचा राहिला जाईल चेंडू हे देखील पाहणं गरजेचं राहील. अक्षय भेणावडे याच्यावरती पुन्हा एकदा आक्रमण पाहायला मिळते, वाराभर वार पलटवार. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट केलं, बाट खोपणी सारखी फिरवली गेली, ते क्षेत्ररक्षक पाहतच राहील आणि जातो चेंडू सीमा रेषा पाराला. अजून एक चौकार, खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. तेव्हा आपण आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते 12व्या खेळाडूच्या माध्यमातून. पूर्ण स्क्वॉड पाहायला गेलं तर टोटल 12 जणांचा असतो, परंतु 8 एक्स्ट्रा प्लेयर्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. हे प्रेम असेल ते म्हणजे रायझिंग स्टारवरचं. पुढचा चेंडू पाहायला मिळतो, आकाश जाधव धावत पळते ना, परंतु तिथे मिळेल फक्त एक धाव. ही सलामीर जोडी फोडली जाईल का हा देखील प्रश्नचिन्ह असेल, परंतु अद्यापही फोडली गेली नाही या सलामीर जोडीला. आपल्याला बॅटिंग करणारी टीम पाहायला मिळते. एकंदर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 32च्या घरामध्ये 32 धावा. आता शेवटची षटक आणि धावा बनवाव्या लागतील, त्या म्हणजे तुम्हाला येणारे चेंडू असतील 6 आणि धावा 14. मॅच आहे मी तर म्हणेन, मॅच ऑन आहे अनवळेवाडी टीमच्या माध्यमातून. परंतु सलामीर जोडी अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आपले वर्चस्व गाजवताना पाहायला मिळते. बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये समीर आणि दुसऱ्या बाजूला पाहता आपण नितीन शिंदे बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. नितीन 24 धावेवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु आता प्रश्न पडला की 6 मध्ये 14 रोख्याच्या गोलंदाजी कोणाला देणार. तर संघाचा कॅप्टन नितीनजी पाटेकर यांच्यावरती दारोमदार असेल, नजरा असतील, परंतु दुसऱ्या बाजूला नजरा देखील असतील अर्थात टीम अनवळेवाडी टीमच्या माध्यमातून नितीन यांच्यावरती. पहिला चेंडू भिरकावला गेला, कॅच घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे होता, कारण की या मॅचचं ट्रम्प कार्ड सस्पेन्शन मैदानाच्या आतमध्ये आहे. अर्थातच नितीन शिंदे, त्याला कसं अडकवलं जाईल, जर का त्याला अडकवलं तर मॅच तुम्हाला फिरवली जाईल. परंतु गोलंदाज नितीन पाटेकर यांच्या पहिल्या चेंडूवरती आले 2 धावा. आता 5 बॉल 12चं समीकरण, 5-12 नितीन शिंदे स्ट्रायकर इनला. इथे फटका जरूर आलाय, परंतु एलिव्हेशनची कमतरता या मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या आतमध्ये. मी तर म्हणेन ही विकेट गेल्यानंतर एकच म्हणेन, या टीमला राजस्थानला आनंद झाला कसा असावा. पहिला पुत्रप्राप्तीचा आनंद, राक्षसी आनंद, असुरी आनंद, नवे पर गुवाहाटीला जाऊन मंत्री झाल्याचा आनंद झाला असावा. गोल्डन विकेट मॅचची नितीन शिंदे, गणेश पाटेकर आपल्याला पाहायला मिळेल. त्यांना 101 रुपयाचा देखील धनादेश दिला जाईल. का दिला जाईल, कारण की मॅचची गोल्डन विकेट. इथे चुकी झाली असती तर तुम्हाला उलट चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु जड पावलाने यथाश पावलाने मित्र म्हणजे मोक्याच्या क्षणाला नितीन शिंदे बॅक टू डगआउटचा रस्ता. परंतु आता ऋषी मैदानाच्या आतमध्ये बडे मया तो बडे मया छोटे मया सुभान अल्लाह. परंतु आता ऋषी कोणत्या पद्धतीची बॅटिंग करणार. पहिला चेंडू आपल्याला पाहायला फेस करताना इथे फटका जरूर आलाय. फटक्यामधील ताकद नजाकत आपल्याला पाहायला मिळते. चेंडूला फेकून दिला, इट्स आउट ऑफ द पार्क. षटकाराला मॅचचं सस्पेन्शन पाडलं गेलं. आता मॅच येणार असतील चेंडू 3 आणि धावा बनवायच्या असतील 6. 3-6चं समीकरण, मॅच फिरवली गेली. या षटकारा गणेश अर्थातच ऋषी शिंदे आय कॅन डू इट मी एक करू शकतो. आणि पहिल्या चेंडूवरती सस्पेन्शन. अजून एक बॅट फिरवली होती, परंतु ते गफलत झाली गेली.
चेंडू हा सीमारेषेलगतची ओढ घेईल का, परंतु अडथळा पाहायला मिळाला, नैसर्गिक अडथळा. फेकी देखील सुरू, परंतु काय घडते मैदानाच्या आतमध्ये, काय करावं मैदानाच्या आतमध्ये. फेकी जरूर केली होती, परंतु इथे आली एक धाव, म्हणजे या चेंडूच्या पाठीमागे तब्बल 3 धाव आपल्याला पाहायला मिळते. आता येणारे 2 चेंडू आणि 3चा समीकरण. 2-3 स्ट्रायकर एंडला पाहामध्ये समीर सलामीला आलाय. मॅच फिनिश करणार का, करायला हरकत नाही. इथून फील्डला भेटला गेला आणि चेंडू जाईल का सीमा रेषा पार, येतो विजयाचा चौकार. बॅट्समन समीरच्या बॅट मधून. हार्ड लक टीम रायझिंग स्टार एवतेश्वर, तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढली. त्यानंतर बघा आपण दुसऱ्या बाजूला मागचा मानवतो मॅच दिला जाईल. दोन्ही पंचांना विनंती करतो की आपण लगोलग इकडे यायचं आहे. मॅच चालू ठेवायची होता. तो विनंती करतो पुढची मॅच देखील खेळली जाईल आणि या मॅचचा मानवतो मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर